NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी या पेपरमध्ये विज्ञान हा जो विषय आहे तर त्या विज्ञान विषयामध्ये वेगवेगळ्या घटकांच्यावर आधारित एकूण 35 प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी विचारलेले असतात। या सिरीजमध्ये आपण गेल्या 10 वर्षातील ज्या प्रश्नपत्रिका त्यामधील प्रश्न टॉपिक वाईज पाहतोय। आजचा आपला टॉपिक आहे बल आणि दाब। या टॉपिकमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू, त्याची उत्तरही पाहू, आणखी कोणत्या प्रकारे त्याच्यावरून प्रश्न तयार करता येऊ शकतात अशा पद्धतीने त्या प्रश्नाचे ॲनालिसिस करू, जेणेकरून या परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। हा पहिला प्रश्न 2016-17 या वर्षामध्ये NMMS स्पर्धा परीक्षेसाठी विचारला होता। प्रश्न असा होता की धरणाच्या भिंती तळाशी जाड असतात कारण 4 पर्याय दिले, त्यातला पहिला पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी, वातावरणीय दाब पृष्ठभागावर असतो म्हणून, पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी, की चौथा पर्याय पाण्याचे वस्तुमान तळाशी जास्त असते त्यामुळे भिंतीवर जास्त दाब असतो। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 आहे, कारण धरणामध्ये जसजशी पाण्याची खोली वाढत जाते तसतसा त्याच्यामध्ये वरच्या पाण्याचा जो दाब असतो तो सुद्धा वाढत जातो। त्यामुळे जितकी जास्त खोली असेल तितका तळाशी जास्त दाब पाण्याचा असतो आणि तो प्रचंड दाब जर सहन करायचा असेल तर तळाच्या भिंती ज्या असतात धरणाच्या त्या जाड असल्या पाहिजेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4। पुढचा प्रश्न, शाई भरणीत म्हणजेच इंक ड्रॉपरमध्ये भरलेली शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही कारण शाई भरणीला चिकटते, वातावरणीय दाब व शाईचा दाब सारखेच असतात, तिसरा पर्याय वातावरणीय दाब जास्त असतो आणि चौथा पर्याय शाईचा दाब जास्त असतो। हा प्रश्न 2016-17 या वर्षामध्ये विचारला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, वातावरणीय दाब जास्त असतो। त्यामुळे इंक ड्रॉपरमध्ये असलेली जी शाई असते तर त्या शाईवर बाहेरचा वातावरणीय दाब जास्त पद्धतीनं काम करत असतो, कारण बाहेरचा वातावरणीय दाब त्या शाईच्या दाबाच्या तुलनेमध्ये खूप जास्त असतो, त्यामुळे तो शाईला ड्रॉपरच्या बाहेर पडू देत नाही। पण ज्या वेळेला आपण त्या शाई भरणीचा जो फुगा असतो तो दाबतो त्यावेळेला आपण ते प्रेशर ॲप्लाय करतो जे त्या वातावरणीय दाबापेक्षा जास्त असते, मग त्यावेळेला ती शाई त्या इंक ड्रॉपरच्या बाहेर पडते। तसं केल्याशिवाय ती शाई त्याच्या बाहेर पडू शकत नाही, कारण त्या शाईच्या दाबाच्या तुलनेत वातावरणीय जो दाब असतो तो जास्त असतो। त्यामुळे ऑप्शन 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि इथं दाबाचा एक नेहमी नियम आपण लक्षात ठेवायचा की दाब जो असतो त्या दाबाचा प्रवाह नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे असतो, त्यामुळे इथं वातावरणीय दाब जास्त असतो, त्यामुळे ती शाई ड्रॉपरच्या बाहेर पडत नाही। पुढचा प्रश्न, एखाद्या पृष्ठभागावर 3 न्यूटन बल प्रयुक्त केल्याने 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दाब निर्माण होतो, तर किती चौरस मीटर क्षेत्रफळावर बल प्रयुक्त झाले? 2016-17लाच हा प्रश्न विचारला। या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 ऑप्शन दिले, त्यातलं पहिला 1 चौरस मीटर, 1.5 चौरस मीटर, 2 चौरस मीटर की 2.5 चौरस मीटर। आता या प्रश्नासाठी डिरेक्टली आपल्याकडे एक सूत्र आहे। हे जे प्रश्नात दिले बल म्हणजेच F दिलेलं आहे, दाब म्हणजेच P दिला आहे आणि F, P आणि A म्हणजेच एरिया यांच्यामध्ये डिरेक्टली रिलेशन आहे, म्हणजे दाबाचं सूत्रच आहे P बरोबर F/A, फोर्स डिवायडेड बाय एरिया। मग इथं प्रेशर 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिले, त्यामुळे Pच्या खाली आपण 2 ठेवूया, फोर्स 3 दिला आहे आणि एरिया आपल्याला विचारला आहे। मग एरिया काढायचा आहे, ए आपण डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील, बरोबर 3 उजव्या बाजूला आहे तसेच, 2 जर उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील आणि 2 जर 3ला भाग घालवलं तर बे के बे 1 शिल्लक राहील, भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल 1 0 म्हणजेच बे पंचे 10, त्यामुळे उत्तर येईल 1.5 चौरस मीटर स्क्वेअर। हा पर्याय आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2। आता याच्यावरून एक प्रश्न असाही तयार होऊ शकतो किंवा हे आपण लक्षात ठेवू शकतो की फोर्स युनिट काय तर N दिले, म्हणजे फोर्स युनिट न्यूटन आहे, दाबाचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे। तर हे जोडून ह्याला प्रश्न आपल्याला तयार करता येतील, याचा आपल्याला तसा अभ्यास करता येईल। पुढचा प्रश्न, 1.5 चौरस मीटर क्षेत्रफळावर 2 पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर दाब निर्माण झाला असेल तर प्रयुक्त बलाचे मूल्य किती? मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे हा, त्याच सूत्राचा उपयोग करायचा आहे, फक्त मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला एरिया विचारला होता, इथं बल विचारले। 2017-18ला हा प्रश्न विचारला होता, तर बल विचारले, त्यामुळं इथं 4 पर्याय जे दिलेत त्या प्रत्येक पर्यायामध्ये त्याचं एकक एकतर न्यूटन आहे किंवा डाईन आहे। पहिला पर्याय 0.7 न्यूटन, दुसरा 1.3 न्यूटन, तिसरा 3 न्यूटन आणि चौथा 3 डाईन। मग पुन्हा एकदा P = F डिवायडेड बाय A या सूत्राचा इथं उपयोग करूया आपण। दाब दिलाय 2 पास्कल म्हणजेच 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यामुळे Pच्या खाली दाबाच्या खाली 2 ठेवूया,
एफ म्हणजेच फोर्स काढायचा आहे आणि एरिया दिला आहे 1.5, त्यामुळे छेदात 1.5 ठेवूया. मग इथं आपल्याला एफची किंमत काढायची आहे, त्यामुळे छेदातले 1.5 आपण डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील, गुणिले होतील, बरोबर एफ. मग 1.5 म्हणजेच 1.5 गुणिले 2 उत्तर येईल 3, बरोबर एफ. म्हणजेच एफ जे असणार आहे ते असणार 3 न्यूटन, हे त्याचं एकक असणार आहे, डाईन असणार नाही, कारण एरिया चौरस मीटरमध्ये दिला आहे, दाब न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये दिला आहे, याचा अर्थ फोर्स न्यूटनमध्येच असणार. जे उत्तर आपलं आलं 3 न्यूटन, जे ऑप्शन 3मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न, टेबलावर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे. ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर असेल तर तो ठोकळा टेबलावर किती बल प्रयुक्त करेल? 980 पास्कल, 98 पास्कल, 9.8 पास्कल की 0.98 पास्कल? 2018-19ला हा प्रश्न विचारला आहे. इथं आपल्याला वजन दिले, याचा अर्थ 98 न्यूटन म्हणजेच तो फोर्स दिलेला आहे, आणि आपल्याला दाब काढायचा आहे. मग पुन्हा एकदा तेच सूत्र आपल्याला वापरता येईल, पी म्हणजेच दाब बरोबर एफ छेद ए. मग इथं आपल्याला दिलं आहे काय, फोर्स आहे आपल्याकडं, दाब विचारला आहे, आणि एरिया जरी दिली नसली तरी तो जो ठोकळा आहे त्याची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, त्याच्यावरून त्याचा जो पृष्ठभाग आहे जो त्या टेबलावर ठेवलेला असेल त्याचा एरिया आपल्याला काढता येईल. आणि हा धातूचा ठोकळा असल्यामुळं आणि त्याची लांबी आणि रुंदी दिल्यामुळं तो आयताकृती आयताचं क्षेत्रफळ काढायचं, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी काढायची. मग इथं लांबी आपल्याला दिलेली आहे 0.5, त्यामुळे इथं 0.5 ठेवू, रुंदी 0.2 दिली ती ठेवू. 0.5 गुणिले 0.2 उत्तर येईल 0.1. आता हे कसं, 5 आणि 2चा जर गुणाकार आपण केला तर तो 10 येतो, पण इथं 0.5 आणि 0.2चा गुणाकार करायचा आहे, त्यामुळं 10मध्ये उजवीकडून 2 डिजिट सोडून डेसिमल घ्यायचं, म्हणजे 0.1 नंतर डेसिमल, म्हणजे 0.10 याचा अर्थ 0.1 मीटर स्क्वेअर इतका झाला एरिया. आता एरिया आपल्याला दिलेला नव्हता पण तो आपण काढला. आता या सूत्रामध्ये त्या किमती ठेवूया. एफ म्हणजेच 98 न्यूटन बल दिले, एरिया आपण 0.1 काढला, मग 98ला 0.1 जर भागलं तर उत्तर येईल 980, आणि हा दाब आहे त्यामुळे याचं युनिट येईल पास्कल, म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे दिले आपल्याला पर्याय 1मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1. पुढचा प्रश्न आहे, पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते, प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते, प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते, की चौथा पर्याय वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करीत नाही. आता ह्यातला चौथा पर्याय तर उत्तर आपलं असू शकत नाही. आपलं उत्तर असणार एकतर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 पैकी कुठलं तरी. आता आपण बघूया, त्याआधी हा प्रश्न विचारला आहे 2018-19 या वर्षामध्ये. आता इथं प्लावक बल ही संकल्पना आपल्याला माहिती असली पाहिजे. प्लावक बल म्हणजे पाण्यावर जर एखादी समजा स्थायू वस्तू पडली तर त्या वस्तूवर, ती वस्तू कसलीही असू दे, त्या वस्तूवर प्लावक बल जे आहे ते गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेनं कार्य करत असतं. जर ते प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा कमी असेल तर ती वस्तू पाण्यामध्ये बुडते, आणि जर नसेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगते. इथं प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा ज्यावेळेला जास्त असतं, ते जे बल आहे ती त्या वस्तूला पाण्यामध्ये बुडू देत नाही, कारण ते गुरुत्वीय बलापेक्षा सुद्धा ते प्लावक बल जास्त असतं. म्हणजे गुरुत्वीय बल त्या वस्तू स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते, पण प्लावक बल त्याला खेचू देत नाही, त्यामुळं ते त्याला पाण्यावर तरंगत ठेवतं. त्यामुळे पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असल्यामुळं ती वस्तू पाण्यावर तरंगते. पुढचा प्रश्न, टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 मीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे, तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती? 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 0.5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर की 12.5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर? आता इथं सुद्धा एरिया दिला आहे, फोर्स दिला आहे आणि दाब विचारला आहे. पुन्हा एकदा तेच सूत्र, पी बरोबर एफ छेद ए. मग फोर्स आहे 25 न्यूटन आणि एरिया आहे 0.50. मग 25ला 0.50 भागायचं तर छेदातलं जर डेसिमल काढायचं असेल आपल्याला, म्हणजे 0.50च्या ऐवजी जर 50 आपण घेतलं तर अंशामध्ये ह्या डेसिमल नंतर 2 डिजिट असल्यामुळे अंशामध्ये 2 शून्य वाढवायची. मग 50नं जर 250ला भाग घालवला तर 5चा भाग जाईल आणि 0, तर 50 हे उत्तर येईल 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कारण हा दाब आहे. मग हे दिले आपल्याला पर्याय 3मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत कशाचा वापर होतो? कोणत्या नियमाचा वापर होतो? पास्कलचा नियम, न्यूटनचा नियम, आर्किमिडीजचे तत्व की गुरुत्वाकर्षणचा नियम? 2020-21 या वर्षामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 आर्किमिडीजचं तत्व. कारण या तत्वानुसार एखादी वस्तू द्रवात बुडवली असता त्या वस्तूनं विस्थापित केलेल्या द्रवाचे वजन तिच्यावर कार्य करणाऱ्या प्लावक बला एवढे असते. हे तत्व जहाजाचे तरंगणे निश्चित करतं आणि त्याच्यामुळं जहाजे आणि पाणबुड्या यांच्या बांधणीमध्ये आर्किमिडीज तत्वाचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न, हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात? मिलीबार, मिलीलिटर, मिलीलिटर 2 वेळा झाले की मिलीग्रॅम? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 मिलीबार. 2021-22 या वर्षामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. कारण हवेचा दाब प्रचंड असतो, तो पास्कलमध्ये मोजणं शक्य नसतं, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं युनिट तिथं असावं लागतं आणि ते मोठं युनिट म्हणजेच मिलीबार. महिला जोडूनच एक प्रश्न आपल्याला असं तयार करता येईल की मिलीबार म्हणजे किती पास्कल? तर 1 मिलीबार बरोबर 10⁻² पास्कल किंवा 10⁻² म्हणण्यापेक्षा 100 पास्कल म्हणजे 1 मिलीबार. हे रिलेशन आपण इथं लक्षात ठेवू शकतो. त्याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न तयार होऊ शकतो.